हिवाळी अधिवेशनाचा 6वा दिवस आहे। आज पुन्हा मराठा आरक्षणावर चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। काल ओबीसी नेत्यांकडून सुरू असलेल्या विरोधावरून सत्ताधारी आक्रमक झाले होते। राज्यात शांतता ठेवायची असेल तर प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा अशी मागणी मराठा आरक्षणावरून चर्चेदरम्यान बच्चू कडू यांनी केली आहे। मला गोळी मारली जाईल असं विधान काल विधानसभेत मंत्री छगन भुजबळ यांनी केलं। पोलिसांकडून दिलेल्या अलर्ट नंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार असून बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे। तसंच राज्यातील जागा वाटपाबाबत देखील बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। केंद्राचे पाहणी पथक आज बीड जळगावच्या दौऱ्यावर आहे। जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची ते पाहणी करणार असून यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आता खुशखबर आहे। राज्यातील लवकरच 23,628 पोलीस शिपायांची भरती होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आजपासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत। सकाळी 11 वाजल्यापासून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शनं केली जाणार आहेत। यामुळे शासकीय कामकाज ठप्प होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। जुन्या पेन्शन योजनेसह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारलाय। या संपात पुणे शहर आणि जिल्ह्यातील 60,000 कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारलाय। जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आलाय। यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। नाशिक महानगरपालिकेतील कर्मचारी आज काळ्या फिती लावून काम करणार आहेत। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठीच्या राज्यव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारलाय। यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचाही सहभाग असणार आहे। यामुळे रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण होते। दरम्यान पर्यायी मनुष्यबळाचं नियोजन केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। आजपासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात जिल्हा परिषदेचे कर्मचारीही सहभागी होणार आहेत। जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र राज्य चतुर्श्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा न निघाल्यामुळे सुकाणू समितीने संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। विविध मागण्यांसाठी आजपासून परिचारिकांनी संप पुकारलाय। यावेळी संपात सरकारी रुग्णालयातील सर्व परिचारिका सहभागी होणार आहेत। यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। महाराष्ट्र एटीएसनं ठाण्यातील गौरव पाटील नावाच्या तरुणाला अटक केली आहे। गौरवसह त्याच्या संपर्कात आणखी 3 जणांना एटीएसनं ताब्यात घेतलंय। पाकिस्तान बेस्ट इंटेलिजन्स ऑपरेटिव्हला भारतीय प्रतिबंधित क्षेत्रात गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। नव्या ओपिनियन पोलनुसार भाजप पुन्हा सत्तेत येणार आहे। मात्र 2019 मधील 353 जागांपेक्षा एनडीएच्या जागा घटणार आहेत। 2024 मध्ये एनडीएला 296 ते 326 जागांची शक्यता आहे, तर इंडिया आघाडीला 160 ते 190 जागांची शक्यता वर्तवली जाते आहे। मुंबईच्या पालिका आयुक्तांवरील शिंदेंच्या शिवसेनेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चांगली जुंपलेली दिसतेय। यावेळेस पालिकेतील 4 अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बढतीवरून सभात्याग करण्यात आला आहे। खासदार गिरीश पाटील यांच्या निधनामुळे रिक्त असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्यानं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। राज्यातील ज्या जिल्ह्यात शासकीय रक्तपेढी नाही अशा प्रत्येक जिल्ह्यात रक्तपेढी उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केली आहे। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। यावेळी चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते। या भेटीने ए.वाय. पाटील भाजपात जाण्याच्या चर्चांना उधाण आलंय। आमदार भरत गोगावले आणि आमदार नितीन देशमुखांमध्ये जुगलबंदी रंगली आहे। आमच्यावर आरोप केल्याशिवाय यांचं दुकान चालणार नाही असं गोगावले म्हणाले। तर सुरत हे चांगलं शहर असल्यामुळे आम्हीही बघायला गेलो असं नितीन देशमुख म्हणाले।
22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे। या सोहळ्यासाठी जळगावमधील 4 महंतांना आमंत्रण देण्यात आले आहे। मुंबईतील बेस्टच्या सर्व गाड्यांचे 2027 पर्यंत इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे। मुंबईकरांना चांगली आणि प्रदूषणमुक्त सेवा देण्यासाठी हा निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। राज्यात एसटी महामंडळानं प्रवाशांसाठी डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू केली आहे। यासाठी नवीन अँड्रॉइड तिकीट मशीन वाहकांना उपलब्ध करून देण्यात आले। यावेळेस आता प्रवाशांना तिकिटासाठी यूपीआय पेमेंट सुद्धा करता येणार आहे। एसटी प्रवाशांसाठी खासगी उपहारगृहांमध्ये 30 रुपयांमध्ये चहा नाश्ता योजना सुरू करण्यात आली आहे। मात्र ही योजना नावालाच असल्याचं समोर आलंय। दरम्यान उपहारगृहात नाश्त्यासाठी अमाप पैसा उकळल्याचं सुद्धा समोर आल्याचं प्रवाशांनी स्पष्ट केलंय। मुंबईत गेल्या 11 महिन्यांमध्ये एसी लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना 36,987 प्रवाशांवरती कारवाई करण्यात आली आहे। यावेळेस दंड म्हणून 1,24,00,000 रुपये वसूल करण्यात आले आहेत। मुंबईत वेग मर्यादेसाठी नव्यानं निर्बंध घालण्यात आलेत। जनतेस होणारा धोका, अडथळा, गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक प्रवास सुरळीत राखण्यासाठी मुंबई शहरातील काही मार्गांवरील वेगावरती निर्बंध घालण्यात आले आहेत। नवीन वर्षात मुंबई ते अहमदाबाद रेल्वे प्रवास अधिक वेगवान होणार आहे। गाड्यांचा वेग प्रति तास मार्च महिन्यापासून 130 किलोमीटरवरून 160 किलोमीटर होणार आहे। यामुळे 2 तासांची बचत होईल। लोकमान्य टिळक टर्मिनस ते महू जंक्शन या दरम्यान 18 डिसेंबर पासून नवीन साप्ताहिक एक्सप्रेस सुरू होणार आहे। या नवीन एक्सप्रेसमुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबई लवकरच 12,49,400 रुपयाची भूमिगत कचरापेटी दाखल होणार आहे। सुरुवातीला 15 कचरापेटी खरेदी करण्यासाठी निर्णय पालिकेनं घेतलाय। यामुळे मुंबई महानगरपालिका 1,87,41,000 रुपये खर्च करणार आहे। निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन 1 वर्षाहून अधिक काळ झाला तरी मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित न झाल्यानं प्रकल्प तातडीनं कार्यान्वित करा अशी मागणी आमदार असलम शेख यांनी विधानसभेत केली आहे। नाशिकच्या महानगरपालिकेतील 587 पदांच्या नोकर भरतीसाठी तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। अग्निशमन आणि आरोग्य विभागाच्या पदभरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे। सीबीएसई कडून 10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। यामध्ये गुण भरल्यानंतर त्यात सुधारणा करता येणार नसल्याचं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे। सीईटी सेलनं 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठीच्या 19 सीईटी परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलंय। सीईटी परीक्षांना 2 मार्च ते 12 मे 2024 या कालावधीत या परीक्षा पार पडणार आहेत। तर एमएचटी सीईटी परीक्षा ही 16 ते 30 एप्रिल दरम्यान पार पडेल। छत्रपती संभाजीनगर विभागात यंदा 10वी-12वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे। यावर्षी 10वीला 1,86,000 तर 12वीला 1,67,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेत अशी माहिती विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। पिंपरी चिंचवडमधील मेट्रो इको पार्कला वाचवण्यासाठी स्थानिक एकवटून लागलेत। या पार्क निवडणूक आयोगाला हस्तांतरित करण्यात आलाय। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं पार्कला टाळं ठोकण्यात आलंय। मुलुंडमधील सांस्कृतिक कला केंद्र उभारण्यात येणार आहे। यासाठी मुंबई महापालिकेकडून 21 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे। जानेवारी 2024 मध्ये या केंद्राच्या उभारणीला सुरुवात करणार असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे। मी लावणी डान्सर नाही, मी डीजे डान्सर आहे। मी कधीही स्वतःचा उल्लेख लावणी डान्सर म्हणून केला नाही असं नृत्यांगना गौतमी पाटील यांनी स्पष्ट केलंय। तर मला एका लावणीवरून ट्रोल करण्यात आलं होतं, त्यामुळे लावणी करायची भीती वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। अलिबागमधील 19 बंगल्यांची कथित घोटाळा प्रकरणी 17 जानेवारीला सुनावणी पार पडेल। अलिबाग इथल्या ठाकरे कुटुंबियांच्या 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी ही सुनावणी पार पडेल। ग्रामपंचायतीच्या रजिस्टरमधून ही प्रॉपर्टी गायब केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे। गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दुसऱ्या संशयित वीरेंद्रसिंह तावडे याला साक्षीदारांनी न्यायालयात ओळखलंय। पंच साक्षीदारांना सरतपास आणि उलट तपास करण्यात आलाय। या प्रकरणी पुढील सुनावणी 5 आणि 6 जानेवारीला पार पडणार आहे।
नाशिकमध्ये परवाना नूतनीकरणाअभावी 80 रुग्णालय अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे। या रुग्णालयांना महापालिका प्रशासनानं नोटिसा बजावल्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील निरीक्षकांची संख्या ही 8 लाखावर असल्याचं समोर आलंय। या 8 लाख निरीक्षकांना साक्षर करण्याचं आवाहन शिक्षण खात्यासमोर आहे। मार्च 2023 पर्यंत किमान 32,000 निरीक्षकांना साक्षर करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलंय। गोकुळच्या दूध संकलनामध्ये गेल्या 2 महिन्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे। यावेळेस 2 लाख लिटर वाढ झाल्याचं समोर आलंय। यामुळे गोकुळचं सरासरी दूध संकलन जवळपास 17 लाखावर गेलंय। कोल्हापूर शहरात 100 कोटींचे रस्ते करण्यासाठी उद्या ठेकेदार कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत। त्याबाबतची सर्व कागदपत्र तयार करण्यात आली आहेत। शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी ही माहिती दिली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेनं शहरातील 32 बांधकामांना परवानगी दिली आहे। नगररचना विभागामार्फत आयोजित कॅम्पमध्ये महापालिकेनं हा निर्णय घेतलाय। 14 भोगवटा प्रमाणपत्र, 4 विभाजनं आणि 3 बांधकाम परवानग्यांची मुदतवाढ आणि 1 अनामत रक्कम ही परत देण्यात आली आहे। आरटीओतील कर्मचाऱ्यांनी आज बेमुदत काम बंदच आंदोलन पुकारलंय। यावेळेस विविध मागण्यांसाठी बेमुदत संप करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिकेमार्फत 5 ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचं बांधकाम केलं जाणार आहे। मात्र यासाठी लाभार्थ्यांकडून 10 ते 12 लाख रुपये घेतले जाणार आहेत। यावेळेस लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत मनपाचे घर स्वस्त कसं असा सवाल उपस्थित केला आहे। उसाला मोठ्या प्रमाणात तुरे फुटल्यामुळे वजन आणि उतारा हा घटण्याचा धोका निर्माण झालाय। यामुळे हजारो रुपयांचा आर्थिक फटका बसणार असल्याचं शेतकरी आर्थिक संकटात सापडत त्यांनी हे मत स्पष्ट केलंय। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये 1100 रुपयांची घसरण झाली आहे। यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय। केंद्रानं निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर दरामध्ये घसरण होती आहे। गंगापूर धरणावरील पंपिंग स्टेशनच्या दुरुस्ती कामामुळे शनिवारी वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। यामुळे नाशिक शहरात शनिवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। मराठवाड्यातील धरणांमध्ये 50% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलाय। यामुळे आगामी काळामध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे। पंचगंगा आणि भोगवती नदीतील पाण्याच्या पातळीमध्ये कमतरता झाली आहे। यामुळे शिंगणापूर उपसा केंद्रातील 2 पंप पूर्ण बंद झालेत। यामुळे कोल्हापूरकरांना पाणीबाणीचा सामना करावा लागतो। दरम्यान लवकरच पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं आहे। अवकाळी पावसामुळे लसणाची आवक घटली आहे। यामुळे लसणाचे दर हे गगनाला भिडलेत। नंदुरबार बाजार समितीत महिनाभरापूर्वी 80 ते 100 रुपये किलो मिळणारा लसूण आता 250 ते 260 रुपये किलोने विकला जातोय। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला केंद्र सरकारच्या व्यापार मंत्रालयानं जीआय मानांकन दिलंय। यामुळे जीआय मानांकन प्राप्त गूळ उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे। यासाठी बाजार समितीकडून उपक्रम राबवण्यात येतोय। पुण्यामध्ये 69व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात झाली आहे। तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनानं झालेली ही सुरेल सुरुवात आणि त्यानंतर दिग्गज कलाकारांच्या गायकीनं स्वरांचा साथ चढवलाय।